आपण थेट जाऊया सध्या कोल्हापूरमध्ये एक महत्त्वाची घडामोड आहे। एक भव्य दिव्य विराट असा हा मोर्चा निघालेला आहे कोल्हापूरमध्ये आणि शक्तिपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी या मोर्चाकर्त्यांकडून करण्यात येते। या मोर्चामध्ये अनेक महत्त्वाचे विरोधातले नेते सुद्धा सहभागी असल्याचं कळतंय। मात्र एक भव्य दिव्य असा हा मोर्चा निघालाय आणि प्रत्येकाच्या हातात काही बॅनर्स आहेत। यामध्ये शक्तिपीठ महामार्गासंदर्भात काही मागण्यात हा महामार्ग रद्द करावा अशी प्रमुख मागणी आहे आणि हा एक भव्य मोर्चा सध्या कोल्हापूरमधून आपल्याला पाहायला मिळतोय। तर शेतकऱ्यांचा हा विराट मोर्चा निघालेला आहे कोल्हापूरमधून। थेट दृश्य आपण पाहतोय। तर शक्तिपीठ महामार्गाला सातत्यानं कोल्हापूरमधून सुद्धा विरोध होताना पाहायला मिळतोय आणि कोल्हापुरातले शेतकरी आता त्यासाठी आक्रमक झालेले आहेत। शेतकऱ्यांचा हा विराट मोर्चा सध्या कोल्हापुरात सुरू आहे। प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी कोल्हापूरमधून आपल्या बरोबर जोडले गेले, जाणून घेऊया तपशील। प्रताप, एक अत्यंत मोठा भव्य दिव्य असा हा विराट मोर्चा दिसतोय। शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला जातोय, मोठी घोषणाबाजी सुरू आहे। काय नेमकं मोर्चाचं स्वरूप आहे, कोणातर्फे आयोजित करण्यात आलाय? आपण पाहतो की शक्तिपीठ महामार्गाला पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात विरोध होतोय। कोल्हापूर असेल, सांगली असेल, या पट्ट्यातले शेतकरी आमची बागायती जमीन आहे त्यामुळे आम्ही देणार नाही अशा प्रकारच्या भूमिकेत आहे। एकूणच आपण पाहतो की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि आमदार या ठिकाणी आपण पाहतो सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। कोल्हापुरातील दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि आता हा मोर्चा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणार आहे। पण एकूणच भूमिका अशी आहे की आमच्या सुपीक जमिनी गेल्यानंतर आम्ही जगायचं कसं अशा प्रकारचा सवाल या शेतकऱ्यांचा आहे आणि त्यालाच घेऊन या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी मोठ्या संख्येनं आपण पाहतो की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं शेतकरी आलेत अशा प्रकारचा दावा आयोजकांमार्फत करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण एकूणच पाहतो की आज नेते कशा प्रकारची भूमिका मांडतात, सरकारला कशा प्रकारचा अल्टिमेटम देतात आणि यापुढचा लढा कसा असणार या तिन्ही गोष्टी या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी शक्तिपीठ विरोधी कृती समितीच्या वतीनं मांडली जाणार। अगदी सतेज पाटील, राजू शेट्टी या मोर्चाच्या नेतृत्वामध्ये दिसत आहेत। शेतकऱ्यांची भूमिका आपण आता पाहिली। शक्तिपीठ विरोधातला महामोर्चा आहे। मात्र प्रताप, जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्यात येणार आहे, काय नेमकं त्यापुढे असणार आहे, काय भूमिका हे नेते मंडळी घेणार आहेत? या मोर्चाचं रूपांतर काही वेळेमध्ये आपण पाहतो की सभेमध्ये होणार आहे। एकच भूमिका आहे की कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर असेल किंवा महाराष्ट्रात शक्तिपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत नाही झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे ना, अशा प्रकारची भूमिका आहे आणि त्यालाच घेऊन आपण पाहतोय की हे शेतकरी सर्व रस्त्याने चालत आता जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचताना दिसत आहेत। एकूणच आपण पाहतो की सुपीक जमीन गेल्यानंतर आमचं आयुष्य निर्माण होणार आहे। आता चौपट फुकटला तुम्ही द्या, पण तुमचं आमचं आयुष्य कसं जगणार, तुमची पोरं बाळं कशी जगणार अशा प्रकारचं म्हणणं यांचं आहे आणि त्यालाच घेऊन आपण पाहतो की सर्व आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात येतील। याला आपण पाहतो की जो मोर्चा आहे त्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। कारण आपण पाहतो की सगळ्यांचं भूमिका ही अशी आहे की कोणत्या प्रकारचा गोंधळ होऊ नये। आंदोलकांना देखील यापूर्वी आपण पाहतोय की नोटिसा देखील बजावण्यात आलेल्या आहेत आणि त्यालाच घेऊन आपण पाहतोय की आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे। एकूणच आपण पाहतो की जे आंदोलक आहेत ते आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळपास पोहोचलेले आहेत आणि अवघ्या काही वेळेतच हे सर्व आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचून एक एल्गार जो आहे तो एल्गार या ठिकाणी मानताना दिसते। अगदी प्रताप, असं संपर्कात राहा। आपण पुन्हा एकदा झी24 तासच्या प्रेक्षकांना ही दृश्यांसंदर्भात माहिती देऊया। कोल्हापूरमध्ये शक्तिपीठ महामार्गाविरोधात हा मोर्चा निघालेला आहे आणि महापुराला कारणीभूत हा शक्तिपीठ महामार्ग नकोच अशा प्रकारच्या आशयाचे संदेश यामध्ये लिहिलेले आहेत। त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा अशी मोठी मागणी घेऊन सध्या हा एक विराट भव्य दिव्य मोर्चा कोल्हापूरमध्ये निघालेला आहे। पंचक्रोशीतले गावकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आमच्या सुपीक जमिनी जर अशा प्रकारे महामार्गामध्ये गेल्या तर नेमकं पिकवायचं काय, खायचं काय असा एक मोठा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। मात्र सातत्यानं शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूरमधून हा विरोध दिसतोय आणि आज या विरोधाचं जे आंदोलन उभारण्यात आलेले आहे त्याच्या नेतृत्वात आहेत सतेज पाटील आणि राजू शेट्टी आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। दोघांच्या नेतृत्वात हा विराट भव्य दिव्य मोर्चा निघालेला आहे। त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाकडे या संदर्भातलं निवेदन दिलं जाईल आणि काही वेळामध्ये या मोर्चाचं रूपांतर जाहीर सभेत होणार असल्याचं कळतंय। तर जाहीर सभेद्वारे काय पुन्हा एकदा एल्गार या ठिकाणी उभारला जातोय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।
कशा प्रकारे पुढे आंदोलनाची दिशा असणार आहे, काही आंदोलन आणखी पुढे व्याप्ती वाढणार का, हे सगळं पाहायचंय. त्यामुळे सध्या कोल्हापूरमधल्या या घडामोडीकडे लक्ष आहे आणि यामध्ये काही महिला सुद्धा सहभागी झाल्यात. प्रताप, आमचे प्रतिनिधी सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत आणि या मोर्चाच्या ठिकाणीचे नेतृत्वामध्ये सध्या राजू शेट्टी आणि सतेज पाटील आहेत. त्यांच्याबरोबर चर्चेचा प्रयत्न. या रस्त्याची काही एक गरज नाही आहे. 13 जिल्ह्यातून जाणाऱ्या या रस्त्याची काही एक गरज नसताना केवळ या रस्ता बांधणीतून 50-60 हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करता यावा म्हणून ही दडपशाही चालू आहे. हे आम्ही होऊन देणार नाही. नाही, भूमिका आम्ही सांगितलं, शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारा प्रकल्प आहे तो रद्द करा अशी आमची भूमिका आहे. तुम्ही आंदोलनात सहभागी झालेल्या भूमिका हीच आहे की कोणत्याही परिस्थितीत आम्ही शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार. आम्ही संयमानं आलेलो आहोत. एक वेळ रक्ताचे पाठ वाहतील पण आम्ही 1 इंच ही जमीन देणार नाही आहोत. काय भूमिका आहे? समन्वय म्हणून तुम्ही भूमिका घेतात पण पोलिसांनी नोटिसा देखील पाठवलेल्या आहेत. हे पहा, पोलिसांच्या नोटिसांना घाबरणारे आम्ही काही कोल्हापूरचे कार्यकर्ते नाही आहोत. यापूर्वी पोलिसांनी प्रयोग करून बघितलेला आहे पण देवेंद्र फडणवीसांचा हात आहे. कार्यकर्त्यांना घाबरण्याचं हे त्यांचं तंत्र आहे. आज सांगलीमध्ये देखील त्यांनी जमिनीचे सर्वे लावलेले आहेत आणि शेतकऱ्यांची धरपकड सुरू आहे सोलापूरसारख्या ठिकाणी. याचा आम्ही निषेध करतो. आजच्या या धडाकी भरणाऱ्या मोर्चाने राज्य सरकारने शानपण घ्यावं आणि आताच रद्द करावं, नसेल तर विधानसभेमध्ये घुसण्याचं हे जे कारवाई आहे हे सगळे शेतकरी राज्यभरातले 12 जिल्ह्यातील शेतकरी करतील. हा रस्ता रद्द करा एवढीच आमची मागणी आहे. आपण पाहिलं की सर्व नेत्यांची भूमिका एकच आहे की हा रस्ता रद्द झाला पाहिजे. जोपर्यंत ही भूमिका आहे तोपर्यंत आम्ही कोणत्याही परिस्थितीत त्या ठिकाणी आंदोलन होऊ देणार अशा प्रकारची भूमिका. त्यालाच घेऊन आपण पाहतो की हे सर्व नेते या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं दिसून येत आहे. अगदी प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी सध्या कोल्हापूरमधून आपल्या बरोबर आहेत. नेमकी आता पुढचं काय दिशा असणार आहे? जर अर्थात ही मागणी मान्य होते की नाही हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र शेतकऱ्यांनी एक मोठी भूमिका घेऊन आज हे आंदोलन केलेलं आहे. शक्तीपीठ विरोधातला हा मोर्चा कोल्हापूरमध्ये निघालेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हा मोर्चा पोहोचत आलेला आहे. प्रताप, राजू शेट्टी आणि सतेज पाटील हे या ठिकाणी सभा घेणार आहेत का? काय या संदर्भात त्यांनी माहिती दिली आहे? काही आंदोलक मावशी सांगा, भूमिका काय आहे तुमची? आमची भूमिका की ज्या शक्तीपीठाची जनतेतून मागणी नाही ते सरकार नियोजन घालतंय. म्हणजे शक्तीपीठाची गरज नसताना शेतकऱ्यांच्या पायावरती ह्याच्या पोटावरती नांगर फिरवून हे करतंय, म्हणजे घरं पाडून शेती हे करून शक्तीपीठ करणार. हा मार्ग कशासाठी? हा काही शेतकऱ्यांच्या उपयोगाचा मार्ग नाही आहे. आमच्या गावामध्ये 300 एकर जमीन आहे. 300 पैकी 150 एकर जमीन आमची शक्तीपीठात जाते. ती पण पूर्ण बागा आहेत. आमची जमीन ही जास्त हे होत नाही. आमच्या गावाला काही उद्योग नाही आहेत. शेती आणि दुग्ध व्यवसायावर आमच्या गावचा उदरनिर्वाह चालतो आणि तेही गेलं तर आमच्या गावातील मुलं सगळे लोक रस्त्यावरती येणार, काय उद्योग करणार? त्याच्यामुळं आम्हाला हे शक्तीपीठ आपण पाहतो की सर्वांची आक्रमक अशी भूमिका आहे. भूमिका हीच आहे की कोणत्याही परिस्थितीत आमच्या सुपीक जमिनी आम्ही देणार नाहोत. सरकारनं आमच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नये. जर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे निकाल रिझल्ट तुम्हाला मिळतील अशा प्रकारची भूमिका आहे सर्वांची. आणि त्यालाच घेऊन आपण पाहतो की एक एल्गार शक्तीपीठ विरोधात जो संपूर्ण राज्यामध्ये अनेक भागामध्ये आहे, जवळपास आपण पाहतो की अनेक जिल्ह्यांमध्ये आहे आणि तशाच प्रकारचा एल्गार आजही आमचा कायम आहे अशा प्रकारची भूमिका. आणि त्यालाच घेऊन आपण पाहतो की आंदोलन करताना दिसत आहे. शेतकऱ्यांचा हा विरोध आपल्याला दिसतोय. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर या मोर्चाचं काय नेमकं स्वरूप होतं हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. एका मोर्चेकरी महिलेनं दिलेली प्रतिक्रिया ही तितकीच बोलकी होती. गावाची संपूर्ण अर्थव्यवस्था तिथल्या शेती दुग्ध व्यवसायावर आहे आणि अशावेळी जर आमची जर सुपीक जमीन महामार्गामध्ये गेली तर खायचं काय? इथला व्यवसाय, इथला शेतकरी जगणार कसं? कारण या गावामध्ये उद्योग नाही आहेत, व्यवसाय नाही आहेत.
कशा पद्धतीनं शेतकरी जगणार असा प्रश्न या महिलेनं उपस्थित केलेला आहे आणि हाच महत्त्वाचा मुद्दा घेऊन सध्या एक मोठं आंदोलन कोल्हापूरमध्ये निघालेलं आहे. शक्तीपीठ विरोधातला हा मोठा मोर्चा आणि जसजसा मोर्चा पुढे जातोय तसं मोर्चानं आणखी भव्य असं रूप घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आज या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. गावागावातून अनेक शेतकरी बांधव या महामोर्चामध्ये सहभागी झालेत. तर शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात हा मोर्चा आहे. रक्ताचे पाठ वाहतील पण 1 इंच सुद्धा जमीन दिली जाणार नाही असं इथल्या शेतकऱ्यांनी भूमिका घेतलेली आहे. आणि आता काही वेळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हा मोर्चा पोहोचेल. त्या ठिकाणी निवेदन दिलं जाईल. मात्र एकंदरीतच सरकारची यावरची भूमिका काय असणार हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. त्यानंतर या मोर्चाची पुढची भूमिका काय असेल हे स्पष्ट होईल. आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्याबरोबर आहेत. या संपूर्ण मोर्चावर इथल्या घडामोडींवर कोल्हापूरमधल्या लक्ष ठेवून आहेत. तर राजू शेट्टी, सतेज पाटील यांच्या नेतृत्वामध्ये कोल्हापूरमध्ये हा शक्तीपीठ महामार्गाविरोधात एक मोठा भव्यदिव्य असा मोर्चा निघालेला आहे. तर यावेळी सरकारवर टीका करणारे अनेक या ठिकाणी होर्डिंग्ज दिसत आहेत, बॅनर्स दिसत आहेत. जय जवान जय किसानचा नारा दिला जातो आहे आणि शक्तीपीठ महामार्गाला हा मोठ्या प्रमाणात विरोध करण्यासाठी शेतकरी एकवटलेले आहेत, आक्रमक झालेत. एक आंदोलन सध्या निघालेले कोल्हापूरमध्ये आणि त्याची आपण थेट दृश्य पाहतो. यामध्ये महिलांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग पाहायला मिळतोय. हा रस्ता रद्द होणार का किंवा जर रस्ता या गावांमधून जात नसेल तर दुसरा काही पर्यायी काही यावर मार्ग निघतोय का हेही बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. सरकार सध्या तरी आपल्या भूमिकेवर ठाम आहे शक्तीपीठ महामार्गासंदर्भात. मात्र हा शक्तीपीठ महामार्ग नकोच अशी भूमिका या ग्रामस्थांनी घेतलेली आहे. तर अर्थातच सत्ताधाऱ्यांच्या सुद्धा यावर प्रतिक्रिया बघणं हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सातत्यानं विरोधक हा एक मुद्दा हातात घेऊन चाललेले आहेत, तो म्हणजे शक्तीपीठ महामार्गाचं. राजू शेट्टी आणि सतेज पाटील यांच्या नेतृत्वामध्ये कोल्हापूरमध्ये हा सध्या मोर्चा निघालेला आहे. मोर्चा हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा यासाठी हा मोर्चा निघालेला आहे. त्यामुळे आता कोल्हापूरमध्ये शहरी भागात निघालेला हा मोर्चा काही वेळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचेल. तिथे आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं जाणार आहे. मात्र या निमित्तानं पुन्हा एकदा शेतकरी आज एकवटलेले या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर कोल्हापूरमधून जोडले गेलेले संपूर्ण मोर्चाच्या या घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत. प्रताप, एकंदरीतच मोर्चाचं स्वरूप आणखी मोठं होत चाललेलं आहे. मात्र ही जी भूमिका आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा या भूमिकेवर जर सरकारनं मान्यता दिली नाही तर काय नेमकं पुढचं पाऊल असणार आहे, कशा पद्धतीनं आंदोलनाची दिशा असणार आहे, काय नेमका हा इशारा दिला? नक्कीच आपण पाहतोय की भूमिका हीच आहे, इशारा देण्यात आलेला आहे. पण आता आपण पाहतो की सरकार या इशाऱ्याबद्दल लक्ष देतं काही पाहणं महत्त्वाचं आहे. कारण आपण पाहतो की कोल्हापूर जिल्ह्यातल्या मंत्र्यांनी देखील आपण पाहतो की शक्तीपीठ महामार्गात अनेक एकर जमीन जी सुपीक जाते अशा प्रकारची भूमिका निवडणुकीच्या आधी मांडली होती. इतकंच नाही तर आपण पाहतो की सरकारनं नोटिफिकेशन देखील यापूर्वी काढलेलं होतं. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सरकार वारंवार अशा प्रकारचं आश्वासन देतं आणि नंतर मात्र सरकार निवडणुका झाल्यानंतर आपला शब्द फिरवत असेल तर आम्ही खपवून काय घ्यायचं अशा प्रकारचा सवाल आहे. कोल्हापूर जिल्ह्यातला अलाइनमेंट रद्द करण्याची सूचना यापूर्वी झालेली होती, तशा प्रकारचा GR काढला होता. पण नंतर मात्र हा GR फिरवण्यात आलेला आहे. एकूणच आपण पाहतो की आणखी आंदोलकात आपण नेत्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. मला सांगा, हा शक्तीपीठ महामार्ग जो नको असणारा आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वरती लादण्यात आलेला आहे आणि हा मार्ग त्वरित रद्द करावा ही सर्वांची मागणी. मार्ग हा रद्द करावा आणि रद्द केल्याचा आम्ही गप्प बसणार अशा प्रकारची भूमिका आहेत. महिला आहेत त्या आंदोलनामध्ये आलेल्या आहेत, त्यांच्याशी बोलूयात. मावशी, शक्तीपीठ महामार्ग का नको आहे तुम्हाला? आम्हाला गेल्यावर खायचं काय? आमची मराठ्याची माणसं आमची मिलिटरीत, मराठ्याची माणसं आमच्या पोलीस, बामणाची का नाहीत, पडण्याची का नाहीत, बामणाची लोक कोण आहेत? काही झालं तर जमीन देणार नाही? नाही देणार, आम्ही जमीन देणार नाही. आम्हाला मारून टाकली तर आम्ही जमीन देणार नाही. मावशी, तुम्ही काय आलात? म्हणणं काय? रान जातंय म्हणून आम्ही आलोय. आमचे पोरं बाळ खायची काय? आम्हाला आधी अर्धा एकर, आम्हाला सर्व्हिस नाही, इकडं आमची पोरं नोकरीला नाहीत आणि ढोरं कशानं जगवायची? आणि मग ती तुम्ही दूध कुठलं खाणारा? आमची ढोरं रद्द केल्या म्हणून आम्ही आलोय. सरकारनं आमची जमिनी देणार नाही. आम्ही जबरदस्ती घेण्याचा प्रयत्न केला तर काय भूमिका? आम्ही मेलो तर जाणार, पुढे उभा राहणार. हा, भेणार नाही. नाही, आमची जमीन आमच्या पोरासनी राहिलीच पाहिजे.
जर आले अधिकारी तुमची जमीन मोजायला तर मग उत्तर काय देणार तुम्ही? उत्तर काय तिने आमच्या वाडवडिलाचे आहे, आमच्या स्वतःच्या बापांचे आहे, वाडवडिलाचे आहे, माझ्या सासू सासऱ्यांचे आहे. ही जमीन आमच्या बापाची आहे, सासू सासऱ्यांची आहे. अशा असताना आम्ही ही जमीन देणार नाही. या जमिनीवर आमची पोरं बाळं जगतात आणि ही जमीन सरकारला का पाहिजे असा प्रकारचा सवाल हे सर्व आंदोलक त्या ठिकाणी मांडताना दिसत आहेत.